हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तर आज बनवणार आहे मी भरलं वांगं. त्यासाठी वांगी छान मी कापून घेतलेले आहेत आणि दिल्लीच्या पद्धतीचं आहे वांगं. तर एक कांदा घेतलेला आहे, एक छोटा टोमॅटो, शेंगदाणे घेतलेले आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक घेतलेलं आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हळद, मीठ, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तर हे शेंगदाणे वगैरे सगळं बारीक करून घ्यायचं आहे. कढई गरम करायला ठेवलेले आहे. तेल गरम झालं का आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली का त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा नरम झाला का टोमॅटो टाकायचा आहे, बघू शकता. आता नंतर टमाटर टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊया. हा छान मसाला हलवून घेऊया. नरम झाला का त्यामध्ये लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ आणि गरम मसाला गेलेला आहे. ती लोक पिसतात सगळं, पण मी पिसलेलं नाही आहे. मी सगळं कापून वाटलेलं आहे. हे शेंगदाणे पण मी छान वाटूनच घेतलेले आहेत, पाणी टाकून मसाला केलेला नाही आहे, ड्रायच मसाला करायचा आहे. तर हा मसाला छान परतून झालेला आहे. तर आता आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे, बघू शकता. तर आता वांगी भरून घेऊया आपण. हे बघा, वांग्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, कारण का मीठ वांग्यामध्ये जातं त्याच्यासाठी मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये. आणि एक बटाटा पण टाकलेला आहे. तर वांगी भरून झालेले आहेत आपली, बघू शकता. मसाला सुक्काच ड्राय करायचा आहे, पाणी टाकून नाही करायचा. आणि छान परतून घ्यायचं आहे तेल सुटूस तर. आणि बघू शकता आता वांगी भरून झालेले आहेत. आपण कढई गरम करायला ठेवूया. त्याच्यामध्ये तेल टाकूया आणि थोडंसं हिंग टाकून घेऊया. हे बघा, तेल गरम झालेलं आहे आपलं. तर हिंग टाकून घेऊया कढईमध्ये आणि हे सगळे वांगी फोडणीला टाकूया. सगळा मसाला, वांगी वगैरे सगळे एकत्र छान परतायचे आहेत झाकण ठेवून. तेल सुटलं का पाणी टाकायचं आहे आपल्याला. तर झाकण लावून घेऊया. हे बघा, बटाटे टाकलेले आहेत. आता छान वरती खालती भाजी करून घेऊया आणि झाकण लावून घेऊया. तर नक्की तुम्ही हे वांगं बनवून बघा आणि कसं वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण का हे वांगं आपल्या म्हणजे घाटाच्या खालचं नाही आहे, कारण का हे दिल्ली लोक बनवतात, दिल्लीवाले. कारण का माझ्या मैत्रिणीची ही रेसिपी आहे, तर मी बघितलेली. पण ती लोक सगळं मिक्सरला पिसतात, पण मी मिक्सरला सगळं कांदा वगैरे नाही पिसलेला, मी चिरून टाकलेला आहे. मला चिरून आवडतो. हे बघा, आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे. तर हा मसाल्याचं पाणी मी टाकलेलं आहे. अशी छान टेस्ट येते, तशी पण छान टेस्ट येते, पण मसाला परतायला खूप टाईम लागतो तो वाटल्याला. त्याच्यामुळे मी कापून मसाला तेलामध्ये परतले, त्याला जास्त टाईम लागत नाही आहे म्हणून. बघू शकता आता हे आपलं पाणी टाकलेलं आहे. आता आपण वांगं छान शिजवून घेऊया. तर हे बघा, वांगं शिजवून झालेलं आहे. तर कसा वाटला मेनू?